Some journeys are not just about travel, they are about faith. Today I'm taking you to Trimbakeshwar, one of the most sacred Jyotirlingas in India. परत एक ट्रिप झाली आहे म्हणजे प्लॅन्ड मित्रांसोबत. तर आता आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, ज्योतिर्लिंग. तर आता इथे आपण कारने चाललो होंडा सिटी आणि फ्रेंड्स पण यायचे बाकी आहेत. तर त्याच्यासाठी थांबलो आहे दादरमध्ये स्वामींच्या मठाच्या इथे. चिप्स वगैरे घेतले. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा होईल त्र्यंबकेश्वर ट्रिप. तर स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट ट्रिप. आपलं काय होणार आहे, कसं होणार आहे, कुठच्या हॉटेलमध्ये थांबणार आहे, स्टार्ट टू एंड. तिकडे हॉटेलला बुक केलं नाही, तिकडे जाऊनच बुक करणार आहे हॉटेल. तर भेटूया. We are starting our journey from Dadar at 10:30 pm. We are heading to Trimbakeshwar via Samruddhi Highway. A late night drive, empty roads, and a journey full of expectations. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत अशा प्रकारे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर. तर थोडं दिसणार नाही मी, कारण काय सकाळचे 4 वाजलेत. तर आपल्यासोबत आहे कल्पेश. त्यांनी आपल्याला सुखरूप इकडे आणलं आहे. तर खूप काळोख आहे, लाईटीमध्ये थोडं जातो. सकाळी आता आम्ही VIP तिकीट्स बुक केले आहेत. 200 रुपये पर पर्सन आहे आतमध्ये मंदिरात जायचे. तर 7:30-8 वाजता जाऊ. बघूया किती टाईम लागतो आहे आतमध्ये मंदिरात जायला, आणि मग तुम्हाला पुढचं दाखवतोच. आता इथे मॅगी घ्यायला चाललो आहे. हॉटेल हॉलिडे करून आहे. ते मॅगी घेतो, खूप भूक लागली आहे. जेवलेलो, पण दुसरे लोक जेवून नाही आलेले, तर त्यांच्यासाठी मॅगी घेऊन जातो आहे हॉटेलवर. तर भेटूयाच. तर इथे हॉटेल हॉलिडे म्हणून आहे इकडे. तर आम्ही आलो इथे. 3 मॅगी, एक मॅगी 60 रुपयाला आहे. खूप थोडी कॉस्टलीच आहे ही मॅगी. हा भाऊ आपला बनवतो आहे बघा मॅगी. तर आमचं हॉटेल तिकडे आहे, या हॉटेलच्या मागे आहे. तर तिथे आम्ही स्टे केलं आहे. 2000 रुपये 4 बेड, मतलब 4 लोक आहेत आम्ही. तर तिथे आम्ही राहिलो आहे. आणि हा आपला कल्पेश भाऊ इकडे आपल्याला ह्याने घेऊन आले नाशिकला. मस्त गाडी चालवली. तर मित्रांनो, इथे 6 वाजले सकाळचे आणि आम्ही VIP तिकीट्स काढून आता मंदिराकडे चाललो आहे. तर आता चाललो आहे सनराईज. तर मित्रांनो, आम्ही इकडे सकाळी 6 वाजता आता पोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरला. तर चप्पल घातले आहे तिथे. आम्ही आता गाडी पार्क केली. 100 रुपये घेतले आजीने पार्किंगचे. तर आता आम्ही इकडे चाललो आहे. हा परिसर आहे आजूबाजूचा. सनराईज झाला नाही, लवकरच आलो आहे, कारण आम्हाला गर्दी कमी मिळेल म्हणून लवकरच आलो आहे मंदिरापाशी. नाशिक पण फिरायचं आहे पुढे जाऊन, म्हणून आम्ही लवकरात लवकर दर्शन घेऊ महादेवांचं. इकडून निघणार आहे. Trimbakeshwar temple is one of the 12 sacred Jyotirlingas of Lord Shiva, a place where devotion meets divinity. Located near the serene Brahmagiri hills, this is temple not just a destination, it's an experience. Unlike other Jyotirlingas, here you won't find just one, but 3 divine energies, Brahma, Vishnu and Shiva, represented in single sacred form. As you step inside, the air changes. The chants, the bells, the fragrance of flowers, everything pulls you deeper into peace. This is also the origin of holy Godavari river, making it even more spiritually powerful. Thousands of devotees come here not just for darshan, but to seek blessings, perform rituals and find inner calm. The ancient stone architect built in Peshwa era reflect timeless devotion and craftsmanship. And as the first rays of sunlight touch the temple, it feels like the universe itself is bowing to Lord Shiva. Standing here, you don't just visit the temple, you feel something beyond words.
तर मित्रांनो आता आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे आणि बाहेर आलो आहे मंदिराच्या ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वाराजवळ बाहेर पडलो आणि इथे आता मिठी घेतो आहे. तर एक मिनिट मिठाई घेतली वाईटवाली घ्यायची आहे. तर इथे बाहेरच हे आहे त्यांचं दुकान आहे, इथून आम्ही घेतलं. तर आता दुकानं हळूहळू चालू होतात. सकाळी आलो तेव्हा दुकानं हे चालू नव्हतं, सर्व बंद होतं. तर आता पुढचा प्रवास कुठे करणार आहोत ते आता आम्ही प्लॅन करणार रूमवर जाऊन, हॉटेलच्या रूमवर, आणि मग पुढचा प्रवास आपला चालू होईल. तर मित्रांनो आम्ही आता नाशिकला आहोत हॉटेल शगुनमध्ये. 220 रुपयामध्ये अनलिमिटेड थाली आहे. इकडे बघू शकता हे वाढतात. तर पापड आलं आहे, 2 चपात्या आल्या आहेत, 3 प्रकारच्या भाजी आहेत, ढोकळा आहे आणि इथे दहीवडा पण दिला आहे. आणि आता काय आहे हां डाळ दोन्ही पाहिजे दोन्ही पण दे. कढी काय काय आता फिरवणार आहेत. तर आम्ही इकडे आलो आता मी आता तुम्हाला पंचवटीमध्ये फिरवणार 1 तासामध्ये. जे कपालेश्वर मंदिर, हो, अर्धा शंकर अर्धा पार्वती, नंतर जाणार घेऊन गोराराम, त्याच्या पुढे गेलो काळाराम मंदिर, रामाची पर्णकुटी आणि 5 वडाचे झाडं एवढं दाखवणार. याचा इतिहास सांगणार सगळा. त्या नाशिक नाव का पडलं, कुंभमेळा कुठे भरतो, 3 नद्या कोणत्या आहे, त्या सगळा इतिहास सांगाल. आणि सगळं तुम्हाला स्टॅटिंग मोबाईलमध्ये घ्यायचं असं तिथे नाव पत्ता सांगाल, तिथून तुम्हाला यात्रा सुरुवात कराल. पण प्रत्येक मंदिरापाशी गेल्यावर आपली वस्तू सांभाळ. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल की काकाने तुम्हाला जी माहिती दिली. तर हे आपले काका आहेत, ते 200 रुपयामध्ये आपल्याला सर्व फिरवणार आहेत पंचवटी. तर हे बघा, हे आता आम्हाला सर्व दाखवणार आहे आणि आता इन्फॉर्मेशन सांगतील. म्हणत्या गोदावरी. तुम्ही जर इथनं 30 किलोमीटर गेले त्र्यंबकेश्वराला तर जाऊन आले. हो. आपण 12 ज्योतिर्लिंग म्हणतो, त्याच्यापैकी 10वं ज्योतिर्लिंग आहे. किती? 10 नंबर. पण ते भारतात पहिलं ज्योतिर्लिंग आहे. पण ते शंकराला जा न तर ज्योतिर्लिंगाला जा, त्याच्यावर लिंग असतो. त्या त्र्यंबकेश्वराला लिंग भेटला नाही. बरोबर. तुम्ही अंगठी घालते असा खड्डा आहे, त्याच्यात 3 देव आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश. जे ब्रह्महत्या, स्त्री हत्या आणि गौ हत्या या तिघांचं पाप त्र्यंबकेश्वरला नष्ट झालं. म्हणून माणूस मेला आणि जिवंत राहिला त्याच्या 2 पूजा आहे. त्या हिंदुस्थानात कोणताच भटजी तयार होणार नाही. तुम्हाला म्हणाल जा त्र्यंबकेश्वरला, त्याला म्हणतात नाग नारायण बली आणि काल सर्प. ही पूजा त्र्यंबकला करतात. तिकडे नाव ऐकलं का? ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरी पहाड. त्या ठिकाणी शंकराने आपल्या जटा आपटल्या, तिकडून या गोदावरीचा जन्म झाला. त्या नदीच्या बाजूला नाशिक, या शहराचं नाव नाशिक का पडलं की रावणाची बहीण होती शूर्पणखा, तिकडे लग्न करायला आली. लक्ष्मणाने तिचं नाक कापलं म्हणून नाशिक, संस्कृतमध्ये नासिका. तिकडे राम, लक्ष्मण, सीता 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. पहिले 12 वर्ष गेले चित्रकूटला, शेवटी नाशिकला आले. याचं खरं नाव दंडाकारण्य. आपण जे 5 वडा बघायला जाऊ म्हणून पंचवटी नाव पडलं. माणूस मेल्यावर आपण जी हस्ती आणतो नाशिकला, हस्ती विसर्जन करायला येतं. 3.5 तासात हाडाचं पाणी होतं म्हणून लोक हस्ती विसर्जन करायला इकडे येत्या. 12 वर्षाचा कुंभमेळा भरतो ना 4 ठिकाणी, प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक. पुढच्या वर्षी 2027 ऑगस्ट महिना 2 तारीख पहिला 40 स्नान आहे. तेव्हा हे मंदिर उघडेल 12 वर्षांनी. जसं तुम्ही प्रयागला जात्या, तिकडे 3 नद्या आहे, गंगा, वरुणा, गोदावरी. ही त्यांची लहानी बहीण भागीरथी. हे मंदिर 12 वर्षांनी उघडतं. गाव कोणतं? कोकणात. मॅडम मागच्या वर्षी नवरात्र होती, रविवार होता, 7वी माळ होती. नाशिकला पूर आला होता, तुम्हाला टीव्हीवर दाखवलं होतं. तो 2 तोंड्या मारुती बुडाला. त्याला ती मारुतीची मूर्ती दिसली का?
याच्या डोक्यावर पाणी होतं बरं का तेव्हा. आणि याच जागेवर 3 वर्षापूर्वी 12 जानेवारी Welcome to Panchavati, the spiritual heart of Nashik, situated on the sacred banks of the river Godavari. This holy place gets its name from Panch, meaning 5, and Vat, meaning banyan trees, believed to be the very spot where Lord Ram, Sita, and Lakshman stayed during the exile in the Ramayana. It is here that many important events of Ramayana took place, including the abduction of Sita and the cutting of Shurpankh's nose by Lakshman. Even today, Panchavati feels like a place where mythology comes alive, where every corner has a story and every step carries divine energy. Ramkund, Sita Gufa, Kalaram Temple, Kapaleshwar Temple, Tapuan. From the ancient temples to sacred hearts, Panchavati is not a destination, it's an experience of faith, history, and peace. Every day, thousands of devotees come here for their sun rituals and prayers, especially during festivals like Ramnavami and Kumbh Mela. The banks of Godavari are always alive with aarti, chants, and devotion, creating a truly divine atmosphere. As I walked through Panchavati, I could feel a different kind of peace, something beyond words, something spiritual. तो माणूस असा दोघांनी राग शांत सांभाळला तर संसार होतो नाही तर होत नाही. चला पुढे सावध केलं बरोबर. पिढी आता तुम्हाला ते लोक एवढे लांब येतील का? तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये गंगापूर डॅम. क्रेझी आहे, मस्त बनवलं आहे MTDCने. बघू शकता मागे सनसेट होतं आहे आणि प्रॉपर सर्व इथे वाईब घेतात. खूप पीसफुल आहे वातावरण. थोडेसे फोटोज काढू, आम्ही इथे बसू, सनसेट बघू आणि इकडनं निघू आपल्या परतीचा प्रवास मुंबईसाठी. पेरू घेतलेत खायला हे बघा. तर थोडे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो आणि वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, थोडे महाग आहेत. 1000 रुपये पर पर्सन आहे. पण आपल्या जूला पण ते 600 रुपयामध्ये करू शकतो. तर आम्ही इथे फक्त एक चांगला सनसेट बघून आम्ही निघू. जास्त वेळ इथे थांबणार नाही. 100 रुपये एंट्री तिकीट आहे इथली आतमध्ये यायची. तर भेटूयाच. तर मित्रांनो, तुम्हाला हा त्र्यंबकेश्वर व्लॉग मी आता इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच